एकच मिनिट. त्यावेळेस वेगवेगळे साहेब राज्यमंत्री होते. माझा आणि वेगवेगळे साहेबांचं राजकीय वैर होतं आणि त्या वैरत्वापोटी त्यांनी सरकारला सांगून माझ्यावरती केस केलेली होती. त्या केसचा निकाल 30 वर्षानंतर आज पहिल्यांदा लागलेला. मेहरबान न्यायालयाने त्यांचा निकाल सोडवलेला आहे. निकालपत्र हे मोठं आहे, 40 पानाचं आहे. मी अजून वाचलेलं नाही. वाचून त्या संदर्भात मी आपल्याला व्यवस्थितपणे मार्गदर्शन करेन आपल्याकडनं आणि त्यासाठी मी अपील या ठिकाणी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. आपल्याकडनं जामिनासाठी काही या ठिकाणी जामीन नियमाने कायद्यानुसार जे काही करता येईल ते सगळं केलेलं आहे. साहेब पण जे सरकारी पक्ष होते त्यांचं असं म्हणणं होतं की आपण उत्पन्न कमी दाखवलं आणि सरकारचे सदनिका ह्या लाटल्यात आणि जे 4 फ्लॅट घेतलेले होते त्यापैकी 4च्या 4 आपण आणि आपल्या भावाने या संदर्भात मी अजून जजमेंट वाचलेलं नाही. सरकार वकिलांचं काय म्हणणं ते मला माहिती नाही. मी जजमेंट वाचलेलं नाही आणि ते जजमेंट वाचलं की मी तुम्हाला त्याच्यावरती सविस्तर या ठिकाणी देऊ शकतो. नाही, पण आपल्या शिक्षेची जी आता हे सगळं प्रकरण समोर आल्यानंतर आता राजीनाम्याची मागणी देखील लगेच होऊ शकते ना, काय राजीनाम्याची मागणी होऊ शकते, पण त्यासाठी अपिलेट प्रोव्हिजन आहेत. राजकीय दृष्ट्या देशामध्ये अशा प्रकारचे अनेक निकाल झालेले आहेत आणि त्या दृष्टिकोनातून मी अपिलामध्ये जाणार आहे, हायकोर्टामध्ये जाणार आहे. त्यामुळे न्याय मागण्याचा अधिकार, जसा न्यायालयाला निकाल सुनावण्याचा अधिकार आहे तसा न्याय मागण्याचा अधिकार मला पण एक नागरिक म्हणून, तेव्हा मी वरच्या कोर्टामध्ये न्याय मागणार. त्याच्यामुळे गेल्या काही वर्षांपासून जर बघितलं तर कृषी मंत्री अब्दुल सत्तार असतील, नंतरच्या काळामध्ये धनंजय मुंडे असतील, आता तुम्ही एकूणच कृषी मंत्री बाबाने आज उपलब्ध झालेलं नाही ना हे कृषी मंत्री झाल्यानंतर. हे प्रकरण मुळात 30 वर्षापूर्वीच आहे. त्यामुळे आज झाले, ज्यावेळेस मी राजकारणात जस्ट प्रवेश केला होता, मी त्यावेळेस आमदार सुद्धा होतो की तुम्हाला माहिती. त्यामुळे तो काळ आणि आजचा काळाचा मध्ये फरक आहे. त्याच्यानंतरच्या काळामध्ये दिगोळेंच्या माझे संबंध सलोख्याचे पण निर्माण झाले, पण कायदेशीररित्या एखादी केस रजिस्टर झाल्यानंतर जो काही नियम असतो त्या नियमान्वये ती प्रोसेस होत असते. उशिरा प्रोसेस झाली, त्यामुळे आज निकाल लागलेला आहे. आज निकालामध्ये मेहरबान न्यायालयाने जो काही शिक्षा सुनावली त्या संदर्भात मी रितसर या ठिकाणी जामीन घेतलेला आहे आणि आपल्या या ठिकाणी जाणार. तर जामिनासाठी अर्ज केलेला आहे. माणिकराव कोकाटे यांची ही प्रतिक्रिया आपण पाहिलेली आहे. माजी मंत्री तुकाराम डोबळे आणि माझं राजकीय वैर होतं, 30 वर्षापूर्वी हे सगळं प्रकरण होतं अशी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे आणि राजकीय वैर असल्यामुळं ही केस दाखल करण्यात आल्याची प्रतिक्रिया माणिकराव कोकाटे यांनी दिलेली आहे. मला न्याय मागावा लागेल आणि या सगळ्याबाबतचा जामीन अर्ज मी केलेला आहे आणि याबाबतचा न्याय मला मिळेल. माझी राजीनाम्याची देखील मागणी होऊ शकते असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. माजी मंत्री तुकाराम डोबळे आणि माझं राजकीय वैर होतं, 30 वर्षापूर्वीची ही संपूर्ण केस आहे आणि त्याचा निकाल लागलेला आहे आणि याबाबत मी जामीन अर्ज केलेला आहे असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे. माणिकराव कोकाटे यांच्याकडून जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आणि राजकीय ही केस आहे असं देखील त्यांचं म्हणणं आहे. 30 वर्षापूर्वीची ही राजकीय केस आहे ज्याचा आज निकाल लागलेला आहे अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिलेली आहे. उच्च न्यायालय आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टात देखील ह्या सगळ्या केस प्रकरणात मी जाईन असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे आणि नाशिकच्या न्यायालयामध्ये त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे. माजी मंत्री डोबळे यांच्या विरोधात राजकीय वैर होतं आणि यामधून ह्या सगळ्या केसचा उलगडा झाला आणि जी केस गेल्या 30 वर्षापूर्वी दाखल करण्यात आलेली होती यासाठी मी जामीन अर्ज दाखल केलेला आहे असं अगदी काही वेळापूर्वी माणिकराव कोकाटे यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना न्यायालयानं मोठा दणका दिलाय आणि माणिकराव कोकाटे आणि त्यांचे भाऊ सुनील कोकाटे यांना नाशिक जिल्हा न्यायालयानं 2 वर्षांची शिक्षा ठोठावली आहे. माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षाचा कारावास आणि 50,000च्या दंडाची शिक्षा न्यायालयानं सुनावलेली आहे. 1995 साली कागदपत्रांचे फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप माणिकराव कोकाटे यांच्यावरती करण्यात आलेला होता. किरण गोटूर आपले प्रतिनिधी नाशिकहून जोडले गेलेले आहेत. किरण, माणिकराव कोकाटे यांनी अगदी काही वेळापूर्वी प्रतिक्रिया दिलेली आहे, जामिनासाठी अर्ज केलेला आहे आणि जी काही केस करण्यात आलेली होती ती 30 वर्षापूर्वी करण्यात आलेली होती, राजकीय वैर होतं म्हणून ही केस करण्यात आलेली होती अशी अगदी काही वेळापूर्वी त्यांनी प्रतिक्रिया दिलेली होती. नेमकं प्रकरण काय आणि जामिनासाठी त्यांनी अर्ज केलेला आहे याबाबतचे काय तपशील आहेत? नाशिक जिल्ह्यातून ही एक महत्वाची बातमी म्हणावी लागेल. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू यांना 2 वर्षाची शिक्षा जी आहे ती नाशिक न्यायालयाने दिलेली आहे. खरं तर 1997 ते 99 मध्ये सरकारी 10% जे घर असतात ते घर माणिकराव कोकाटे यांनी कमी उत्पन्न दाखवून घेतल्याचा आरोप त्यांच्यावरती होता आणि या सगळ्या प्रकरणी 1997 मध्ये त्यावेळेस ते नाशिकचे अप्पर जिल्हाधिकारी यांनी या प्रकरणाची चौकशी करून नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल केलेला होता आणि त्याच या सगळ्या संदर्भात इतके वर्ष नाशिकच्या न्यायालयामध्ये
सुनावणी झाली आणि आज या सगळ्या प्रकरणाचा निकाल जो आहे तो लागलेला आहे आणि या निकालामध्ये 2 वर्षाचं शिक्षा आणि 50,000 रुपयाचा जो दंड आहे तो माणिकराव कोकाटे आणि त्यांच्या बंधूला हे न्यायालयाने दिलेला आहे। या सगळ्या प्रकरणानंतर त्यांनी जामिनासाठी नाशिकच्या न्यायालयामध्ये अर्ज केलेला होता आणि त्यावरती सुद्धा त्यांना जामीन मिळालेला आहे अशी पद्धतीची तरी प्रतिक्रिया हे दिल्याचं आपल्याला बघायला मिळतोय। या सगळ्या प्रकरणानंतर त्यांच्या राजीनाम्याची सुद्धा मागणी होतोय आणि या सगळ्या प्रकरणानंतर मी नंतर बोलेन आणि या सगळ्या प्रकरणावरती मुंबई जे उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जे अपील करणार आहे अशाही पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे पुढच्या काळामध्ये या सगळ्या प्रकरणावरती काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। अगदी किरण, पण यामुळं या केसमुळं माणिकराव कोकाटे यांची आमदारकी आणि मग त्यांचं मंत्रिपद याला कितपत धोका आहे? किरण, माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी जी आहे ती करण्यात आलेली आहे, कारण 2 वर्षाची शिक्षा हे माणिकराव कोकाटेंना लागलेलं आहे। माणिकराव कोकाटे आणि त्यांचे बंधू या दोघांनाही 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपये जे दंड आहे ते नाशिक न्यायालयाने ठोठावलेला आहे। या सगळ्या प्रकरणानंतर त्यांनी जामिनासाठी सुद्धा अर्ज दाखल केलेला होता, जामीन सुद्धा त्यांना मिळालेला आहे। आता तरी तूर्त त्यांची आमदारकी असेल किंवा जे मंत्रीपद आहे त्याला धोका नाही अशा पद्धतीचं मत काही लोकांनी व्यक्त केलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणा संदर्भात मी मुंबई उच्च न्यायालयामध्ये सुद्धा जाणार आहे अशी प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे। राजकीय वैमनस्यापोटी खरं तर त्यावेळेस अशा पद्धतीचं एक जो तक्रार आहे तो माझ्या विरोधात करण्यात आलेला होता आणि इतके वर्ष त्या सगळ्या संदर्भात नाशिकच्या न्यायालयामध्ये सुनावणी ही झालेली आहे अशा पद्धतीची त्यांनी प्रतिक्रिया दिलेली आहे। त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आता आगामी काळात काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्त्वाचं असणार। अगदी धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आणि सविस्तर माहिती आपल्याकडून जाणून घेऊ। तर 30 वर्षापूर्वीची राजकीय केस आहे अशी प्रतिक्रिया कोकाटे यांनी दिलेली आहे आणि याबाबत शिक्षेविरोधी जामीन अर्ज केलेला आहे असंही माणिकराव कोकाटे यांनी म्हटलेलं आहे। न्यायालयानं माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांच्या कारावासाची शिक्षा सुनावली आहे आणि लोकप्रतिनिधीला 2 किंवा त्यापेक्षा जास्त वर्षांची शिक्षा झाल्यास त्याचे सभागृहाचं सदस्यत्व पद देखील जाऊ शकतं। आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर प्रतिक्रिया देण्यासाठी सुषमा अंधारे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। सुषमाजी, आपलं स्वागत आहे जय महाराष्ट्रामध्ये। माणिकराव कोकाटे यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली आहे, त्यांनी जामिनासाठी अर्ज केलेला आहे, मात्र या सगळ्या प्रकरणी आपली काय प्रतिक्रिया आहे? विधिमंडळ राजकारणामध्ये लोकप्रतिनिधींच्या संबंधाने जे नियम आणि कायदे केलेले आहेत त्यानुसार 2 किंवा 2 वर्षांपेक्षाची जास्तची शिक्षा जर सुनावली गेली असेल तर निश्चितपणे अशा सदस्याचे सदस्यत्व रद्द होते। माणिकराव कोकाटे जसं सांगतात तसं कदाचित ते वरच्या कोर्टात अपील करू शकतात। अपील करण्यासाठीचे एक ठराविक मुदत सुद्धा खालच्या कोर्टाने त्यांना दिलेली असेल, मात्र खटला न्यायप्रविष्ट असताना पदावर राहणं वेगळी गोष्ट आहे। आता जर ऑनरेबल कोर्टाने निकाल थेट दिलेला आहे तर निश्चितपणे त्यांनी स्वतःहून राजीनामा द्यावा आणि ते देत नसतील, खुर्चीला चिकटून बसत असतील तर मुख्यमंत्री म्हणून फडणवीस साहेबांनी तो राजीनामा घेतला पाहिजे। अगदी, पण एकीकडे धनंजय मुंडे यांचा राजीनामा आपण मागताय, विरोधी पक्षाची तीच भूमिका आहे। आता त्यामध्ये पुन्हा माणिकराव कोकाटे यांचं नाव देखील समोर आलेलं आहे। माणिकराव कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधी पक्ष म्हणून तुम्ही या पुढच्या येणाऱ्या काळामध्ये कशा पद्धतीने करणार आहात? मी आता थेटपणे आपल्याशी बोलतानाच सांगते की तो राजीनामा झाला पाहिजे। लक्षात घ्या, सध्या एकूण आपल्याकडच्या विधिमंडळीय राजकारण आणि लोकप्रतिनिधी या सगळ्यांचं जर बघितलं तर तब्बल 1/3 लोकांवर गुन्हे दाखल आहेत, 1/3 लोकांच्या चौकशा चालू आहेत। पण एक पळवाट काढली जाते की फक्त चौकशी चालू आहे, प्रकरण न्यायप्रविष्ट आहे, निकाल कुठे लागलेला आहे, निकाल कुठे लागलेला आहे असं म्हणून वेळ मारून नेली जाते। आता सुद्धा वेळ मारून नेली जाते की आम्ही वरच्या कोर्टात अपील केलेलं आहे आणि कदाचित 97 सालच्या निकालावर जर आता 2024 साली जर त्यावरती निकाल दिला जात असेल तर हायकोर्टात अपील केल्यानंतर पुढे अजून 10-15 वर्ष ते चालणार आहे। पुन्हा हायकोर्टातून सुप्रीम कोर्टात 10-15 वर्ष, म्हणजे व्यवस्थित हयात एकदम चांगल्या पद्धतीने काढली जाईल। मात्र निकाल जाहीर झाल्यावर सुद्धा, शिक्षा सुनावल्यावर सुद्धा जर ती व्यक्ती मंत्रिमंडळात राहणार असेल तर अशा मंत्रिमंडळाचे प्रमुख असणाऱ्या देवेंद्र फडणवीसांनी स्वच्छतेचा दिंडोरा पिटणे बंद केले पाहिजे। देवेंद्र फडणवीसांना आम्ही फार पारदर्शी कारभार वगैरे चालवतो असं बोलण्याचा मग अधिकार नसेल।
अगदी पण आपण धनंजय मुंडे असू देत त्यांची देखील वेळोवेळी राजीनाम्याची मागणी केली गेलेली आहे. मात्र त्यामध्ये अंजली दमानिया यांनी देखील वेळोवेळी राजीनाम्याची मागणी केली आहे. त्यांचं देखील अजूनही राजीनामा झालेला नाही आहे. आत्ता माणिकराव कोकाटे यांच्यावरती शिक्षा झाली आहे, यांचाही राजीनामा होणार नाही असं वाटतंय आपल्याला? नाही, त्यांचा राजीनामा होणार का नाही, तितके निगरगट्टता दाखवली जाईल का, तो नंतरचा मुद्दा. मुद्दा हा आहे की या सगळ्या प्रकरणांमध्ये देवेंद्र फडणवीसांना सेफ का ठेवलं जातंय? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चाणक्य आहेत ना, ते सर्वज्ञानी आहेत, ते कमालीचे हुशार आहेत, अभ्यासू नेते आहेत. मग एवढ्या हुशार आणि अभ्यासू नेत्याने आपल्या मंत्रिमंडळाचा पोर्टफोलिओ ठरवताना अशा गुन्हेगार प्रवृत्तीच्या लोकांना मुळात मंत्रिमंडळात सामावूनच का बरं घेतले? मग याचा अर्थ असा आहे का की देवेंद्र फडणवीसांना काहीच माहित नव्हतं आणि देवेंद्र फडणवीस अतिशय ढ आणि कॉप्या करून पास झालेले नेते आहेत? आणि तसं नसेल आणि देवेंद्र फडणवीस हे अत्यंत हुशार नेते असतील तर त्या हुशार नेत्याने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना आपल्या मंत्रिमंडळात सामावून का घेतले? म्हणजे कदाचित त्यांचा सुद्धा हेतू हाच आहे की बघूया नंतर कधी उघडं पडलं तर. आता तर आम्ही मंत्रिमंडळात सामावून घेऊच शकतो ना, आता आमचा सत्तेचा स्वार्थ साधू शकतो. अगदी मला वाटतं सगळ्याच प्रकरणाच्या केंद्रस्थानी, प्रकरण मुंडेंचं असू दे, प्रकरण कोकाटेंचं असू दे किंवा अजून काही असू दे, या सगळ्यांच्या केंद्रस्थानी नाव येतं ते देवेंद्र फडणवीस. आणि दुर्दैवाने देवेंद्र फडणवीसांच्या बद्दल कुणीच बोलत अगदी नाहीये. सुषमाताई, फडणवीसांना आत्ताचीच मात्र सगळेजण या एका सगळ्या safe संदर्भातच zone एक मध्ये महत्त्वाची ठेवायचा अपडेट आलेली आहे. माणिकराव कोकाटे यांना जामीन मंजूर झालेला आहे. आपली प्रतिक्रिया? अहो, त्यांना जामीन मंजूर झाला काय, नाही झाला काय, कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. देवेंद्र फडणवीस काय करणार आहेत हा मुद्दा आहे. पण आपल्या अडचणी काय होतात माहितीये का, फडणवीसांचं नाव घेतलं की माध्यमे सुद्धा लगेच बातमी फिरवतात. बातमी लगेच दुसरी बातमी, ही बातमी लगेच थांबते आणि दुसरी बातमी सुरू होऊन जाते. देवेंद्र फडणवीसांनी आपल्या मंत्रिमंडळात गुन्हेगार प्रवृत्तीचे लोक घेतलेच कसे यावर एकही जण बोलत नाही. राजीनामा मागणारे सुद्धा बोलत नाहीत. फडणवीसांना सेफ झोन मध्ये ठेवून बाकीची सगळी चर्चा होते. इथे खरं गौड बंगाल आहे. अगदी धन्यवाद सुषमाताई आपण दिलेल्या सविस्तर प्रतिक्रियेसाठी. तर माणिकराव कोकाटे यांच्या संदर्भातील एक महत्त्वाची अपडेट आपण या क्षणाला पाहतोय, ती म्हणजे नाशिक जिल्हा न्यायालयानं त्यांना शिक्षा 2 वर्षाची सुनावलेली आहे आणि दरम्यान त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर झालेला आहे. मोठी आणि महत्त्वाची अपडेट. कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना हा सर्वात मोठा दिलासा या क्षणाला म्हणावा लागेल. त्यांना जामीन मंजूर झालेला आहे. माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर झालाय. 1995 साली कागदपत्रांची फेरफार आणि फसवणूक केल्याचा आरोप त्यांच्यावरती करण्यात आलेला होता आणि याच सगळ्या प्रकरणी त्यांना 2 वर्षांची शिक्षा सुनावण्यात आलेली होती. त्यांनी या अगदी काही वेळापूर्वी या सगळ्याबाबतची सुनावणी सुरू असतानाच जामीन अर्ज दाखल केलेला होता आणि त्यांना आता जामीन मंजूर झालेला आहे. आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती देण्यासाठी किरण गोटूर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. किरण, अगदी मगाशीच चर्चा झाल्याप्रमाणे माणिकराव कोकाटेंना जामीन मंजूर झालाय. खरं तर 1997च्या एका प्रकरणामध्ये त्यांना 2 वर्षाची शिक्षा आणि 50,000 रुपयाचा दंड न्यायालयाने ठोठावलेला होता. या सगळ्या प्रक्रियेनंतर त्यांनी लगेच त्याच न्यायालयामध्ये जामिनासाठी सुद्धा अर्ज केलेला होता आणि त्यानंतर अगदीच काही वेळापूर्वी त्यांना न्यायालयाने जामीन हे मंजूर केलेलं आहे आणि जी 2 वर्षाची शिक्षा लागलेली आहे त्या सगळ्या संदर्भात ते उच्च न्यायालयामध्ये अर्ज किंवा ते दाद मागणार आहेत. त्यामुळे ते आज किंवा उद्या उच्च न्यायालयामध्ये या सगळ्या संदर्भात दाद मागतील अशा पद्धतीचं एक माहिती मिळत आहे. पण तूर्त तरी जी 2 वर्षाची शिक्षा त्यांना जी 10% स्कीम मधून जे घर घेतलेलं होतं गव्हर्नमेंटकडनं त्या सगळ्या अनुषंगाने 2 वर्षाची शिक्षा हे न्यायालयाने ठोठावलेलं होतं आणि या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांना आता जामीन मंजूर झाल्याचं सुद्धा बघायला मिळतं. अगदी किरण, जामीन तर मंजूर झालेला आहे, मात्र या सगळ्या प्रकरणी पुढची प्रक्रिया आता नेमकी कशी असणार आहे? खरं तर या सगळ्या संदर्भात कायद्याचं माहिती घेऊन किंवा कायद्यामध्ये जे ज्या काही गोष्टी कराव्या लागतात ते करेन अशा पद्धतीची प्रक्रिया स्वतः माणिकराव कोकाटे यांनी कोर्टातून बाहेर आल्यानंतर दिलेली होती. आता ज्या पद्धतीने शिक्षा झालेली आहे त्याचं जजमेंट मी अजून वाचले नाहीये, ते सगळं मी वाचेन, माझं वकिलांचं मत घेत आणि त्यानंतर पुढची दाद मागेन अशा पद्धतीचं त्यांनी माहिती दिलेली आहे. त्यामुळे एकूणच ते मुंबई उच्च न्यायालयामध्ये दाद मागतील अशा पद्धतीचा अंदाज आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरणात आगामी काळात काय काय घडामोडी घडतात हे बघणं महत्वाचं असणार आहे. कारण या सगळ्या प्रकरणानंतर काही विरोधकांकडून माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा सुद्धा मागण्यात आलेला आहे. त्यावरती ते बोलण्यास त्यांनी नकार दिलेला आहे. त्यामुळे या सगळ्या प्रकरण आगामी काळामध्ये काय काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्वाचं असेल. अगदी धन्यवाद किरण, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ.